कुण्या राजाची गतुराणी या मालिकेच्या 23 सप्टेंबरच्या भागामध्ये आता सगळा प्रकार सुबोधला समजलेला असतो। सुबोध म्हणतो इतका मोठा प्रकार झाला मला कुणी सांगण्याचं पण ठरवलं नाही का। याच्यावरती कविता म्हणते अरे तू ऑफलाईन काम करत होतास ना, मग तुला कोण बरं हे सगळं सांगायला येईल। याच्यावरती कविता म्हणते हो, आणि काय मोठं होणार होतं तुला सांगून। सुबोध म्हणतो इतकं सगळं घडलं आणि मला माहित पण नाही। याच्यावरती कविता म्हणते हो, तर त्या मायाने इतका मोठा अपमान केलाय ना सगळ्यांचा की आता खरंच काय कळत नाहीये। यावरती कबीर एंट्री करतो आणि म्हणतो त्या सगळ्याची मी भरपाई करून आलोय, माया मामीला चांगला जाब विचारून आलोय। याच्यावरती मधू म्हणते अरे पण वहिनीला तू असं बोलायला नको होतंस, कसंही झालं तरी ती तुझी मामी आहे। याच्यावरती कबीर म्हणतो अगं तू तिला वहिनी मानतेस, पण तो मान ती तुला कुठे देते, तिला फक्त पैशाचा माज आहे, तिचा पैशाचा माज मी असा उतरवून आलोय ना तुला माहित नाहीये। त्यामुळे आता न आपण घाबरायचं नाही, लग्नाचा अर्धा खर्च करायचा आणि मी इतकी वर्ष नोकरी करतोय, बऱ्याचशा संस्थांमधून मी कर्ज घेऊ शकतो, एवढी आहेत, बरंचसं काही होऊ शकतं, तुम्ही काळजी करू नका, व्यवस्थितच लग्न होईल। असं म्हटल्यावरती विजया म्हणते अरे वा, आता तुझ्या माया मामीचा चेहरा तर चांगलाच उतरला असेल, तू माया मामीला चांगलीच अद्दल घडवून आलास कबीर। असं म्हणत विजया खुश होते। त्यावेळेला भास्कर म्हणतो हो पण पंचपक्वान्नांचं जेवण ते तर राहिलंच की। यावरती विजया म्हणते कबीर एक काम कर, यांना ना आत्ताच्या आत्ता तू त्या मायाकडे नेऊन सोड आणि पंचपक्वान्नांचं जेवण जेवायला दे। याच्यावर सगळे हसायला लागतात। तेव्हा मधू सांगते कुणालाही कुठेही जायची गरज नाहीये, आज आपल्याच घरामध्ये आता पंचपक्वान्नांचं जेवण करून ठेवलेलं आहे गुंजानी, चला बरं सगळ्यांनी पटापट हातपाय धुवा आणि जेवायला बसा। असं म्हणत आता मात्र गुंजाने केलेलं जेवण आता इकडे सगळ्यांच्या समोर वाढण्यासाठी मधू सांगते। सगळेजण खुश होतात, कारण आता न जेवता आल्यामुळे घरी मस्त पंचपक्वान्नांचं जेवण खायला मिळाल्यावरती सगळेजण खूप खुश होतात। गुंजा मात्र उदास असते, कारण तिला सारखं कबीरने ओरडलेलं आठवत असतं। गुंजा म्हणते चला चला सगळ्यांनी जेवायला घ्या, मी पटपट पानं घेते। मग मात्र आता सगळेजण जेवायला बसतात। छानपैकी गुंजाने केलेल्या जेवणाची तारीफ करत असतात। त्यावेळेला मधू म्हणते तर गुंजाच्या हाताला चवच आहे। भास्कर म्हणतो खरंच ग गुंजा, खूप चव आहे तुझ्या हाताला। आणि सगळेजण खीर आणि जे काही गोडधोड केलेलं आहे ते सगळं आता खात असतात। इकडे मात्र गुंजाला सगळे जेवायला बसायला, तसं गुंजा सांगते नाही मी तर दुपारीच टम्म पेटभर जेवलेली आहे, मला काही जेवायला नको। पण कबीरला माहिती असतं की गुंजा काही जेवलीच नाहीये। त्यावेळेला मधू म्हणते काय ग कविता, मुलं जेवली का, नित्य आणि नैतिक जेवून मोकळे झाले का। याच्यावरती कविता म्हणते हो, मॉलमध्ये खूप सारं त्यांनी काही खाल्लं होतं आणि त्यामुळे ते झोपले। अशा गप्पा गोष्टी चालू असतात, सगळेजण जेवत असतात। कबीर सुद्धा जेवायला बसलेला असतो, पण त्याच्या लक्षात येतं की गुंजा जेवलेली नाही। मग मात्र त्याला आता जेवण घशाखाली उतरत नाही, तो जेवता जेवता अर्धवटच थांबतो। सगळ्यांची चर्चा चालू असते, सगळे पोटभर जेवतात, पण गुंजा जेवली नाही हे फक्त कबीरच्याच लक्षात आलेलं असतं। गुंजा आपल्या रूम मध्ये निघून जाते। मग कबीर आपलं जेवण सुद्धा अर्धवट ठेवून तिकडून उठतो आणि गुंजाच्या रूम मध्ये तिच्यासाठी जेवण घेऊन येतो। गुंजाला म्हणतो गुंजा हे जेवून घे। याच्यावरती गुंजा म्हणते साहेबा मला जेवण नको आहे। गुंजा म्हणतोय बघ तुझ्या आईचा फोन पण आहे, ते पण बोलून घे बरं। मग पोस्टमनच्या फोनवरून आता इकडे बाभळीने फोन केलेला असतो। बाभळी म्हणते काय ग गुंजा, तू बरी आहेस ना, सासरची माणसं तुला बरी वागवतात ना। त्याच वेळेला गुंजाला कबीरने तिला ओरडलेलं आठवतं, पण ती म्हणते आई अगं किती प्रश्नांची सरबत्ती करशील, तू कशी आहेस, तुझी तब्येत कशी आहे आणि कडू आजी कुठे गेली। याच्यावरती बाभळी म्हणते कडू आजी कुठे गेली ती काय मला सांगून जाते, मला नाही माहिती कडू आजी कुठे गेली ती, बाळा तू बरी आहेस ना, सासरची माणसं कशी आहेत, तिकडे रुळलीस ना। असं पुन्हा प्रश्नावरती प्रश्न ती विचारतच असते। इकडे कबीर उभा असतो, आता त्याला सुद्धा आपण गुंजाला ओरडलेलं आठवत असतं। गुंजाच्या डोळ्यामध्ये अश्रू असतात आणि ती बाभळीला आई तू बरी आहेस ना, तुला काही त्रास नाही ना। बाभळी सुद्धा आपला सगळा त्रास लपवत असते की आपल्या लेकीला काही सांगायला नको। ती म्हणते तिथली लोक तुला बरी वागवतात ना गुंजा। गुंजा म्हणते हो आई, इथले सगळे मला खूप प्रेम करतात, तू नको बरं काळजी करूस। आणि तू जेवलीस का, हे बघ तू एक काम कर, तू सुद्धा तिकडे जेवायला बस, मी पण आता जेवायला बसते, आपण दोघी जणी एकाच वेळेला जेवूया। आता इकडे बाभळी जेवण बघते तर तिच्याकडे जेवणासाठी म्हणून फक्त एक भाकरीचा चतकोर तुकडा असतो। इकडे गुंजा पंचपक्वान्नाचं ताट घेऊन जेवायला बसली असते। तिकडे बाभळीला ती सांगते आये तू पण बस बरं जेवायला, चल लवकर, आणि आता तू पण जेव, काय भाजी केलेस ग। याच्यावरती बाभळी म्हणते भाजी, अगं भाजी पिवळ्या धम्मक फुलांची आपल्याकडे करतात ना भाजी, ती भाजी केले। यावरती गुंजा म्हणते काय, आता मात्र बाभळी सांगते हो तुला कशी आवडते, लसूण कांद्याच्या खरपूस फोडणीवरती तशी। त्या बाभळी म्हणते आई पण ही पिवळी धम्मक फुले ही तर फक्त आणि फक्त पावसाच्या सुरुवातीलाच येतात आणि ती गळून पडतात नंतर, मग तुला कुठून भेटली।
आई तू खोटं तर बोलत नाहीयेस ना? तुझ्याकडे जेवायला आहे ना? शपथ घे बरं माझी. बाभळी म्हणते तू काळजी करू नकोस, अगं तुझी शपथ, खरंच भाकरी माझ्या ताटामध्ये आहे. असं म्हणत बाभळी फक्त भाकरीचा उल्लेख करते. कबीर हे सगळं ऐकत असतो. बाभळीच्याकडे खूप बिकट परिस्थिती आहे हे कबीरच्या पण लक्षात येतं आणि गुंजाच्या पण लक्षात येतं. गुंजा म्हणते आहे तू लपवतेस का माझ्यापासून काही? बाभळी म्हणते नाही ग पोरी, तू घे बरं जेवून, मी इकडे बरी आहे. त्यावरती गुंजा म्हणते आहे पण तुझा चेहरा का असा किंवा तुझा आवाज का असा वाटतोय मला? बाभळी सांगते अगं काही नाही, या न पोस्टमनला फोन द्यायचा आहे ना म्हणून जरा घाई घाईत बोलते, बाकी काहीच नाही, तू माझी काळजी करू नको, चल मला त्याला फोन द्यायचा आहे त्यामुळे मी फोन ठेवते. असं म्हणत बाभळी आता अजून काही गुंजाला खरं कळायला नको किंवा तिला त्रास व्हायला नको म्हणून ती फोन ठेवते. फोन ठेवल्यावरती इकडे मात्र गुंजा विचार करते नक्कीच आई काहीतरी अडचणीत आहे, तिच्याकडे जेवायला पण सामान नाहीये. कबीर म्हणतो की गुंजा काळजी करू नकोस, माझे काही मित्र आहेत जे तिकडे बातमी घेण्यासाठी जातात, म्हणजे अगदीच डोंगरवाडीला नाही पण जातात त्या साईडला, तर तिकडे मी तुझ्या आईसाठी मदत पाठवतो. गुंजा म्हणते पण याची परतफेड मी कशी करू? याच्यावरती कबीर म्हणतो तू मोठी ऑफिसर झालीस ना की कर परतफेड. असं म्हणत कबीर आता ताबडतोब बाभळीला मदत पाठवण्यासाठी त्याच्या मित्रांना कॉल करायला निघतो. गुंजा म्हणते तुम्ही माझ्यासाठी जेवण घेऊन आलात पण मला जेवायची इच्छा नाहीये. कबीर म्हणतो निमूटपणे जेवून घे, मला कळलं की तू जेवली नाहीस म्हणून मी अर्धवट जेवणावरून उठून इकडे आलेलो आहे. गुंजा म्हणते म्हणजे माझ्यासाठी तुम्ही? कबीर म्हणतो हे बघ, त्या दिवशी तू माझ्यासाठी उपाशी राहिलीस, आज मी तुझ्यासाठी उपाशी राहिलोय, फिट्टम फाट झालेली आहे. गुंजा म्हणते हे तुमचं असं वागणं आणि घरच्यांचं इतकं प्रेम, ज्या वेळेला इथून मला जायची वेळ येईल ना तेव्हा इथून खरंच माझा पाय निघणार नाही, मला खूप वाईट वाटेल. असं म्हणत गुंजा आता डोळ्यात अश्रू आणून कबीरला सत्य परिस्थिती समजून सांगत असते. कबीर मात्र जेवून घे मी निघतो असं बोलत कबीर तिकडून निघून जातो. कबीरला पण गुंजाचं बोलणं मनाला कुठेतरी लागलेलं असतं. तो विचार करतो मला न ह्या सगळ्या प्रकरणामध्ये माझ्या नात्यांना तडा जाऊ द्यायचा नाही, माझ्या नात्यांचा जीव घोटला जातोय. गुंजाला वाटते की तिची घुसमट होते पण इथे माझी किती घुसमट होते किंवा मला किती त्रास होतोय हे मी कुणाला सांगू, आणि कोणत्याही त्रासापेक्षा मी माझ्या नात्यांना जास्त प्रायोरिटी देतो. माझ्या नात्यांच्या विषयी मी खूप प्रामाणिक आहे आणि त्यासाठी मला आता काहीतरी करायला पाहिजे, यात अडकून पडायला नको. इकडे मात्र आता ऑफिसला आल्यावरती कबीरला त्याचा मित्र ओमर भेटतो आणि तो म्हणतो काय रे काय व्याप करतोयस? कबीर म्हणतो काही नाही, अगं अरे मृण्मयीच्या आईने खूप मोठा तोरा दाखवला, मग मी पण त्यांना तोरा दाखवत लग्नाचा खर्च अर्धा करीन अशी शब्द देऊन आलोय आणि अडकलोय. आता मात्र मला लग्नाचा खर्च करण्यासाठी इकडून तिकडून सगळीकडून कर्ज काढावं लागतंय, चल जेवायला येतोस का तू आमच्या घरी? याच्यावरती ओमर म्हणतो नको, जेवायला आवडलं असतं पण आता नको. पण काय रे कबीर, लग्नाचा आनंद तुझ्या चेहऱ्यावरती दिसतच नाहीये, म्हणजे तू नुसता टेन्शन मध्ये आहेस, खरंच काही टेन्शन आहे का? सांग ना, मी तुझा मित्र आहे, तू मला नक्कीच सांगू शकतोस. असं म्हणत तो आता कबीरला काही टेन्शन आहे का, मनात काही ठेवू नको असा विचार करतो. कबीर त्यावेळेला काहीच बोलत नाही पण तो मनात विचार करतो नाही हा बोलतोय ते बरोबर आहे, माझ्या मनात असलेलं सगळं जे आहे ते मला कोणाला तरी सांगायला पाहिजे, त्याशिवाय मला चैन पडणार नाही किंवा त्याशिवाय माझं मन साफ होणार नाही, म्हणून मला जे सत्य आहे ते कुणाला तरी सांगायलाच हवे असा विचार करत कबीर आता मोठा निर्णय घेतो. तोपर्यंत इकडे घरी कबीरने बोलवलेला नोकर आलेला असतो आणि गुंजा दार उघडते. तो सांगतो की मला इथे नोकरीसाठी बोलवले. गुंजा म्हणते इथे आणि नोकरीसाठी? तुझी इथे काय गरज नाहीये, कारण ना इथे कुणालाही कामाची गरज नाहीये. त्यावरती तो म्हणतो कबीर साहेब कबीर साहेब. मग तिकडे मधू येते. कबीर म्हणतो येऊ त्याला आतमध्ये आणि त्याला राहू दे इथे. मधू म्हणते अरे आपल्याला काय गरज आहे याची? कबीर म्हणतो हे बघ गरज आहे, कारण ना याला मी बोलवले, लग्न कार्यामध्ये मदत होईल की याची? आता गुंजा विचार करते साहेबांनी याला बोलवले म्हणजे मला घराबाहेर काढणार की काय, आणि गुंजाला खूप मोठा धक्काच बसतो.